ओके, रूल्स टू फाइंड सिग्निफिकंट फिगर. काल आपण सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय पाहिलं? सर्टन नंबर ऑफ डिजिट विच आर सर्टन प्लस वन अनसर्टन डिजिट म्हणजे सिग्निफिकंट फिगर. बरं, ते केव्हा ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, ज्यावेळेस तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट केला असेल, तर तुम्हाला माहीत असेल की सर्टन नंबर कोणते आणि अनसर्टन किती. मग तुम्हाला डायरेक्टली मी एखादा नंबर दिला 256 आणि याचे सिग्निफिकंट फिगर विचारले तर सांगता येणार नाही. तर हे फाइंड करण्यासाठी रूल्स आहेत, 5 to 6 रूल्स आहेत. फर्स्ट रूल, लास्ट लेक्चर आहे आज आपल्या या चॅप्टरचं. फर्स्ट रूल आहे ऑल नॉन झिरो डिजिट्स. एखादा नंबर दिला आहे त्याच्यामधला ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. फर्स्ट रूल, ऑल नॉन झिरो डिजिट आर SF. SF दाखवतो हां. फॉर एक्झाम्पल एक नंबर दिला तुम्हाला, लेंथ दिली एखाद्याची, लेंथ इज इक्वल टू 256 मीटर. सिग्निफिकंट डिजिट किती येतील? सिग्निफिकंट फिगर किती येतील? डिजिट किंवा फिगर दोघं वर्ड यूज करतात. 3, 1 2 3. सिग्निफिकंट फिगर किती येतील? 1 2 3 4 5 6. एक पण झिरो नाही. ऑल नॉन झिरो डिजिट. फर्स्ट रूल, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. किती आले? 3 + 3 6. ओके. सेकंड रूल, all zero between two non-zero digits are significant. All zero between two non-zero digit. All zero between two non-zero digits are significant. For example, 250678. या नंबरचा सिग्निफिकंट फिगर पाहिजे असेल तर इट हॅज SF इज इक्वल टू, फर्स्ट ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट 1 2 3 4 5 6 सॉरी 5 तर आहेच. सेकंड रूल काय म्हणतो की ऑल झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर ऑल्सो सिग्निफिकंट. हा झिरो दोन नॉन झिरोच्या मध्ये आला आहे. ओके, 5 इज अ नॉन झिरो, 6 इज अ नॉन झिरो, हा दोघांच्या मध्ये. सो दिस इज ऑल्सो सिग्निफिकंट. म्हणून याचे सिग्निफिकंट येतील टोटल 3 + 3 6. SF 3 आणि 5 काय आहे? नॉन झिरो डिजिट आहेत, दोघांच्या मध्ये आले 0, सो दे आर सिग्निफिकंट. हेअर अगेन सेम, 4 and 6 आर द नॉन झिरो डिजिट्स, 0 occurring between them, so this 0 also significant figure. So total number of significant 1 2 3 4 5 6 7. Third rule, if number is less than 1, all zero. If number is less than 1, if number is less than 1, all zero right of the decimal point. ऑब्वियसली नंबर हा 1 पेक्षा कमी असेल तर तो डेसिमल पॉईंटमध्ये लिहिला जाईल. पॉईंट नॉट समथिंग असेल तर 0 पॉईंट समथिंग असेल. इफ नंबर इज लेस दॅन 1, ऑल झिरो राईट ऑफ द डेसिमल पॉईंट अँड लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो. is
सॉरी आर एस एफ. काय इफ नंबर इज लेस दॅन 1 मीन्स समथिंग नॉट 0 पॉईंट समथिंग काहीतरी असेल तर all 0 right of the decimal point, all 0 right of the decimal point, decimal point च्या right side ला 1 2 okay, and left of the first non zero digits and left of the okay sorry are not SF सिग्निफिकंट राहणार नाही असं येते. ओके नवीन सांगतोय इफ नंबर इज अ लेस दॅन 1 1पेक्षा नंबर कमी असेल ओके देन ऑल 0 राईट ऑफ द डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला लेफ्ट साईडला ऑब्विसली जो 0 आहे म्हणजे ऑल झिरोज राईट ऑफ द डेसिमल पॉईंट अँड लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. आता डेसिमल पॉईंट हा आहे त्याच्या राईट साईडचे 0 हे 2 4 5 ह्या नंबरसाठी सिग्निफिकंट बघितले तर हे जे 0 आहे हे नॉट सिग्निफिकंट आहे. फर्स्ट जो नॉन झिरो डिजिट आहे त्याच्या आधीचे जे 0 आहेत ते नॉट सिग्निफिकंट आहे. सो इट हॅज सिग्निफिकंट फिगर किती येईल 3 1 2 3. अनदर एक्झाम्पल इट हॅज सिग्निफिकंट हा सिग्निफिकंट नाही हा पण सिग्निफिकंट नाही. याच्यात बघितलं तर हा 0 दोघांच्या मध्ये येतोय दिस 0 ऑकरिंग बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स. सो बाय द सेकंड रूल it is significant. So significant figure for this number is 4 1 2 3 4. One, two, three, 4. बघा परत सांगतो ॲक्च्युली हे जे रूल आहे ना हे स्टेट बोर्डसाठी 4 रूल आहे. आपण जे JEE घेतो त्यावेळेस 5 रूल आहे ते जास्त सुटेबल आहेत मला असं वाटतं. आणि स्टेट बोर्ड प्रॉब्लेम असा आहे की स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला थिअरॉटिकल क्वेश्चनमध्ये विचारलं की काय होतं ते राईट द रूल टू फाइंड द सिग्निफिकंट फिगर तर तुम्हाला हेच लिहायला लागतील. तुम्ही ते नाही लिहू शकत कारण चेक करणारा हे बघेल चेकर हे बघेल याच्यानुसार ॲन्सर मार्क्स देईल तुम्हाला. सो हे घेणं इम्पॉर्टंट आहे. बट तुम्ही ज्या सिग्निफिकंट फिगर फाईंड करणार त्यावेळेस आपल्या जे नोट्समध्ये JEEच्या नोट्समध्ये दिलेले जे रूल आहेत ना ते यूज करायचे. हे फक्त रूल्स आठवण ठेवजा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनमध्ये लिहिण्यासाठी. बाकी कारण याच्यात तुम्हाला थोडासा म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे ते रूल थोडेसे मला तर थोडंसं गोळ पण वाटतो. JEEचे जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये प्युअर रूल दिलेले आहेत. बट ठीक आहे कारण याच्यात काही अपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत काही मिसमॅच केलं आहे. 4th रूल 0 on right of last non-zero digit on right of last non-zero digit are significant are SF. फॉर एक्झाम्पल म्हणजे एक अजून ही क्युरी वाटते खरी मला की यांनी असं म्हटलं आहे की 0 ऑन राईट ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. ओके असं त्यांनी म्हटलं आहे आणि इथं लिहिलं आहे की नंबर मस्ट बी रिटर्न इन डेसिमल पॉईंट. नंबर कसा असावा डेसिमल पॉईंटमध्ये असायला त्यावेळेस नॉन झिरो डिजिट जे असतील म्हणजे 1 2 3 4 त्याच्या राईट साईड जेवढे झिरो असतील ते सर्व सिग्निफिकंटच पकडले जातील. फॉर एक्झाम्पल 4 सिग्निफिकंट फिगर बघा नंबर काय डेसिमलमध्ये आणि नॉन झिरो जे डिजिट हा 5 याच्यानंतर जेवढे झिरो आहे ते पण सिग्निफिकंटच आहेत 4. अनदर एक्झाम्पल अजून एक घेतलं त्यांनी 0.1500. आता याचे सिग्निफिकंट फिगर पाहिले तर फर्स्ट रूल होता नॉन झिरो डिजिट हा सिग्निफिकंट म्हणजे 1 आणि 5
2 सिग्निफिकंट झाले. सेकंड रूल, ऑल झिरो बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. कोणतेच नव्हते याच्यामध्ये, 0 नाही तर 2 सिग्निफिकंट. थर्ड रूल, इफ नंबर इज लेस दॅन 1, ऑब्वियसली दिस नंबर इज अ लेस दॅन 1. ओके, ऑल झिरो राईट ऑफ द डेसिमल पॉईंट, ऑल झिरो राईट ऑफ द डेसिमल पॉईंट म्हणजे हा 0. त्याने याच्याबद्दल काही नाही सांगितलं आहे, हा मला प्रॉब्लेम आहे. राईट ऑफ द डेसिमल पॉईंट दिस. ओके, अँड लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे हे जे दोघं डिजिट आहे हे नॉट सिग्निफिकंट आहे. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आहे हा आणि फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्ट साईडला आहे. ॲक्च्युली लेफ्ट साईडचे हे दोघं नॉन झिरो नॉट सिग्निफिकंट आहेत, पण त्यांनी या झिरोबद्दल काही रूलच दिलेलं नाही. त्यांनी क्युरी त्यांच्या रूल्समध्ये. पण ठीक आहे, JEEचे नोट्स ज्यावेळेस तुम्हाला मिळेल त्यावेळेस मी JEEमध्ये घेईल हा टॉपिक, त्यावेळेस एकदम क्लिअर होईल तो. फक्त डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनमध्ये ते रूल न लिहिता हे जे रूल लिहिजा, कारण चेकर हे बघेल. अकॉर्डिंग टू लास्ट रूल, 0 ऑन राईट ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट. याच्यात नॉन झिरो डिजिट लास्ट कोणता आहे? 5 आहे. त्याच्या राईट साईडचे 0 आर सिग्निफिकंट. नंबर मस्ट बी रिटर्न इन डेसिमल पॉईंट. नंबर डेसिमल पॉईंटमध्ये हे 2 0 पाहिलं आहे, तर हे कुठं आहे? लास्टला आहे. यांना एंडिंग 0 म्हणतात, लास्टला. ते कसते असतील? सिग्निफिकंट जे असतील ते. तो सिग्निफिकंट किती येतील इथं? हे 2 तर नाही, हे 2 आणि हे 2, असं आहे त्याचे. अजून अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं केलं तर 0.34068800. ओके, याच्यासाठी सिग्निफिकंट फिगर फाइंड करायचं असेल तर बघा, दिस इज नंबर इज लेस दॅन 1, ऑल झिरो राईट ऑफ द डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला, सॉरी थर्ड रूल पाहिला का मी? हां, डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला. ओके, अँड लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो. फर्स्ट नॉन झिरोच्या आधी 0 नाही. हा जो 0 आहे ना, डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला, म्हणजे पहिले जितके नंबर ऑफ झिरो असतील, नंबर स्टार्ट होतं डेसिमल पॉईंट असेल एखाद्या वेळेस, ज्यावेळेस डेसिमल पॉईंटचे नंबर स्टार्ट असेल तर आधी जेवढे 0 असतील फर्स्ट नंबर येण्याच्या आधी, ते सर्व नॉट सिग्निफिकंट असतात. ओके, इनसिग्निफिकंट असतात, सिग्निफिकंट नसतात ते. आता इथं बघितलं तर हा आहे, हा नॉट सिग्निफिकंट आहे. त्याने रूलमध्ये त्याला सोडून दिलंच नाही. नेक्स्ट 3, 5 ऑब्वियसली सिग्निफिकंट आहे. हा 0 सिग्निफिकंट आहे का? येस, हा 0 सिग्निफिकंट आहे का? दॅट ऑकर बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स. 5 आणि 6च्या मध्ये येतो, म्हणजे तो पण सिग्निफिकंट आहे. 8 सिग्निफिकंट, 6 सिग्निफिकंट. हे जो 2 0 सिग्निफिकंट आहे का? येस. 0 ऑन राईट ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट आर ऑल्सो सिग्निफिकंट. डेसिमल पॉईंटमध्ये पाहिजे नंबर एवढ्याचे, डेसिमल पॉईंटमध्ये. मग सिग्निफिकंट फिगर किती आले? 1 2 3 4 5 6 7. अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचे असेल तर लेफ्ट साईडला जेवढे 0 असतील 3च्या आधी, सर्व नॉट सिग्निफिकंट, सोडून द्या. 3, 8 नॉन झिरो डिजिट ऑलवेज सिग्निफिकंट असतात, हे सिग्निफिकंट आहे. 3 0 ऑकर बिटवीन 8 and 4, they are significant. 4 significant. Last 2 0 obviously according to this rule 0 on right of the last number. लास्ट नंबर काय? 4 आहे, त्याच्यानंतर आले 0 सिग्निफिकंटच आहेत. सो इथे नंबर ऑफ सिग्निफिकंट येतील 1 2 3 4 5 6 7 8. Next, fifth rule. Power of 10 are always insignificant. पॉवर ऑफ 10, एखादा नंबर हा पॉवरच्या याच्यामध्ये असतो, 10 समथिंगमध्ये असतो. जस्ट लाईक 2.4 × 10⁶. ह्या नंबरचे सिग्निफिकंट विचारले मी.
सिग्निफिकंट फिगर विचारले तर फॉरगेट अबाउट दिस. SF इज इक्वल टू 2 1 2. याचे सिग्निफिकंट फिगर विचारले मी. 10⁻² इनसिग्निफिकंट. 1 2 3 4. 0 is occurring between 3 and 2. So SF is equal to 4. Power of 10 दिसले का सिग्निफिकंट फिगर नसतात. जस्ट लाईक 3.0 into 10⁻². सिग्निफिकंट फिगर दिस 2. 3 नॉन झिरो डिजिट सिग्निफिकंट. 0 राईट ऑफ द डेसिमल पॉईंट. एंडिंग 0 म्हणा त्याला. एंडिंगचे जे 0 असतात ना ते सिग्निफिकंट आहेत. स्टार्टिंगचे जे 0 असतील ते इनसिग्निफिकंट आहेत. फक्त ते आठवण ठेवा. And last rule is pure number or constant are always have infinite number of significant. प्युअर नंबर म्हणजे 1 2 3 आताच पाहिले. नॉन झिरो डिजिटलवर सिग्निफिकंट आहे तर त्याचे काही पॉईंटच नाही. बट कॉन्स्टंट पण घेतला तुम्ही एखादा, कॉन्स्टंट म्हणजे पाय. जस्ट लाईक पायची व्हॅल्यू काय 3.14. कोणताही कॉन्स्टंट घ्या, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट घ्या, इट डझंट मॅटर. कॉन्स्टंट 6.67 into 10⁻11. म्हणजे जर नंबर कॉन्स्टंट असेल, एखादा नंबर तुम्हाला दिला तो नंबर कॉन्स्टंट असेल तर त्याचे सिग्निफिकंट फिगर हे इनफायनाईट असतात. इथं बघा 1 2 3 नाही, तुम्ही त्याला इनफायनाईट म्हणणार कॉन्स्टंट, कारण कॉन्स्टंटची व्हॅल्यू परफेक्ट असते. तर कॉन्स्टंट असेल किंवा प्युअर नंबर असेल तर त्याचे सिग्निफिकंट फिगर हे इनफायनाईट असतात. आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट कोणते. जस्ट लाईक ओके कॉन्स्टंट अजून कॉन्स्टंट कोणते त्याची व्हॅल्यू आपल्याला नोन असते. ओके मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन पाहिलं तुम्ही तर ते काहीतरी 1.0078 AMU येतं. AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. ते नंतर पाहणार जे सिग्निफिकंट फिगर ऑफ दिस 1 2 3 4 5 नाही. सिग्निफिकंट फिगर ऑफ दिस इनफायनाईट कॉन्स्टंट येते. मास ऑफ इलेक्ट्रॉन हे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट नंबरचे सिग्निफिकंट फिगर आर ऑलवेज इनफायनाईट. एवढं आठवण ठेवा. लास्ट रूल होता. आता अनदर थिंग नंतर एक IMP म्हणून एक लिहिले आहे तिथं. द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस ॲज. कोणती पण फिजिकल क्वांटिटीला असं एक्सप्रेस करतायत A into 10⁻n. कोणतीही फिजिकल क्वांटिटी मी A into 10⁻n म्हणजे nच्या पॉवरमध्ये 10च्या पॉवरमध्ये आपण एक्सप्रेस करतो. इथं n जे त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणतात. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणतात. मोठा नंबर द्यायचा असेल त्यावेळेस त्याला स्मॉल करून देतो. 10⁻²च्या ही कन्सेप्ट काय आहे, कारण खूप मोठा नंबर असेल, जसं इलेक्ट्रॉनचा चार्ज पाहिला तर खूप बिग नंबर आहे तर त्याला 10⁻च्या पॉवरमध्ये लिहितात. इलेक्ट्रॉनचा चार्ज येतो 1.6 into 10⁻−19 कुलम. आता याला जे लिहायचा विचार केला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चलने दो 10⁻11 पर्यंत 19 पर्यंत एवढा मोठा नंबर लिहिण्याच्या ऐवजी असे लिहिता. आता बघायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. ओके 18 6 कुलोम युनिट. हा चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आहे. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आता एवढा मोठा नंबर लिहिण्याच्या ऐवजी काय करतात 10⁻−19 10⁻च्या पॉवरमध्ये लिहितील.
पॉवरमध्ये लिहिताना कसं करतो आपण, हा जो पॉईंट असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 करत त्याला 1.6 × 10⁻19 मध्ये लिहिलं जातं. मग याच्या सिग्निफिकंट फिगर तुम्ही जे काढला तर याच्या सिग्निफिकंट फिगर काय येईल, 1.1 and 2 तो येईल 2. दुसरी गोष्ट 10⁻19 पॉवर ऑफ 10 आर इनसिग्निफिकंट, त्याच्या सिग्निफिकंट येणार नाही. तुम्ही याच्यावरून पण पाहिलं तुम्ही तर काय 16 दिला की 1.6 बरोबर 16 2 सिग्निफिकंट फिगर. आधीचे झिरो लेफ्ट टॉप स्टार्टिंगचे झिरो जे असतात त्याला सिग्निफिकंट आपण म्हणत नाही, म्हणून याच्यात बघा 2 सिग्निफिकंट, हा 2 सिग्निफिकंट. तर याला पॉवरमध्ये लिहिलं आहे. तर पॉवरमध्ये का लिहितात, कारण एवढा मोठा नंबर परत लिहिण्याच्या ऐवजी इन टर्म्स ऑफ पॉवर लिहा. पण याला लिहिताना एक कंडिशन आहे, जो रूल सहसा यूज केलाच जात नाही नॉर्मल ॲनालिसिसमध्ये, पण तो रूल आहे. तो रूल म्हणजे हा जो ए ना, दिस इज ग्रेटर दॅन 0.5 and less than or equal to 5, less than 5 हा एक रूल आहे. 5 पेक्षा तो मोठा नको. फॉर एक्झाम्पल इथं दिलं आहे रेडियस आहे का, ओके, रेडियस ऑफ अर्थ. आपल्याला अर्थची रेडियस दिली 6400 किलोमीटर. ऑब्वियसली किलोमीटरच्या मीटरमध्ये लिहिताना होईल 6400 × 10⁻³ मीटर. मीटरमध्ये लिहिली मी, ओके. किलो मीन्स 10⁻³ आता 64,000 याला मला अजून कन्वर्ट करायचे आहे 10⁻² मध्ये. तर कसं होईल ते 64 × 10⁻², बट हा 64 बघा आता हे बघितलं 10⁻⁵ आणि 64 ए इज ग्रेटर दॅन 0.5 अँड लेस दॅन 5. 64 इज ग्रेटर दॅन 5. सो याला अजून कन्वर्ट करेल मी 6. ए इज लेस दॅन 5 हा काय 6.4 आहे मोठा जे, परत त्याला कन्वर्ट करेल मी, तो होईल 0.64 × 10⁻⁷. आता हा 0.64 0.5 पेक्षा ग्रेटर आहे आणि 5 पेक्षा लहान आहे, कमी आहे. सो दिस इज व्हॅलिड आणि हे व्हॅलिड आहे. मग नंबर असा एक्सप्रेस केल्यानंतर सिग्निफिकंट फिगर पाहिलं तुम्ही तर 10⁻⁷ सिग्निफिकंट फिगर नसेल आणि याचे सिग्निफिकंट फिगर येतील फक्त SA2. कारण का हा झिरो कुठं आहे, स्टार्टिंगचा झिरो आहे, फॉरगेट अबाउट इट, इनसिग्निफिकंट असतो तो. 10⁻⁴ ऑलवेज इनसिग्निफिकंट. सो 64 हा जे हे दोनच डिजिट सिग्निफिकंट आहे. सो हे सिग्निफिकंट म्हणजे नंबर एक्सप्रेस करण्यासाठी ॲक्च्युली बघा मी आत्ता सांगतो, तुम्ही ज्यावेळेस पुढे ॲनालिसिस किंवा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करणार त्यावेळेस हे जे 10⁻² एवढा विचार नाही केला जाता, हा असा पण लिहिला जातो 10⁻⁴. कोणी एवढा विचार नाही करत की हा जो रूल आहे हा कोणी एवढा फॉलो नाही करत. प्रॅक्टिकली तो फॉलो नाही केला जात एवढा, बट आठवण ठेवा फॉलो केला तर खूप चांगली गोष्ट असते. हे परत होणार आहे JEE कारण स्टेट बोर्डमध्ये ते थोडंसं कमी दिलं आहे त्यांनी. सिग्निफिकंट फिगर काय येतात समेशन करून, ते पण एक टॉपिक आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर कसं येतात, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन केल्यानंतर कसे येतात त्याचे पण रूल आहेत, पण ते आपल्याला स्टेट बोर्डमध्ये नाही. स्टेट बोर्डमध्ये फक्त हे रूल आहेत. आलं तर परत एकदा सांगतो मी, हे रूल फक्त आठवण ठेवजा, यूज न कर. JEEच्या ज्यावेळेस शिकवणार आहे मी त्यावेळेस हे रूल्स परत येतील, थोडेसे वेगळे ठेवले आहेत, लवकर कळतात असे, आणि त्याच्यानुसार तुम्हाला सिग्निफिकंट फिगर फाईंड करायचे. तर आता होमवर्क पण देणार आहे मी याच्या. फक्त हे रूल्स कसे तुम्हाला क्रॅम करायचे आहेत, आठवण ठेवायचे स्टेट बोर्ड. कारण कसं आहे ज्यावेळेस लोकल टीचर चेक करतो पेपर, तो त्याने हे बघितलं असेल तर तो याच्या थ्रूच जातो. तुम्ही ते बरोबर पण लिहिलं असेल, दुसऱ्या बुकमधून लिहिलं असेल, असं काही केलं असेल तर मग काही टीचर कशाचा मार्क्स कट करून घेतात, लॉस होतो तिथं आपला. सो फक्त तुम्हाला हे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनसाठीच आहेत 6 रूल्स. ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्यावेळेस पाहून घ्यायच्या त्यांना फक्त बस. हां, फाईंड करायचे असेल तर डोंट गो विथ दिस, ते मी परत तुम्हाला शिकवेल त्यावेळेस होईल.
ओके, तर उद्यापासून नेक्स्ट लेक्चर बघू आपण, उद्यापासून नेक्स्ट चॅप्टर पाहू आपण, तो म्हणजे व्हेक्टर, 1 मिनिट, मॅथेमॅटिकल मेथड्स म्हणून आहे, व्हेक्टर ॲनालिसिस अँड स्केलर, बेस्ट चॅप्टर आहे आणि तिथून स्टार्ट होतं थोडं फिजिक्सचे ॲनालिसिस कसं करायचं, कोणते प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे, तिथून थोडं स्टार्ट होतं. त्यावेळेस उद्यापासून आपण ते चॅप्टर पाहणार आहे. ते चॅप्टर एंड होतं तोपर्यंत तुमच्याकडे नोट्स असेल JEE आणि मग साईड बाय साईड थर्ड चॅप्टर ज्यावेळेस स्टार्ट होईल आपलं त्यावेळेस JEE पण स्टार्ट होईल, त्यावेळेसपासून 2 लेक्चर असेल तुमचे.